हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 1 मधील फर्स्ट चॅप्टर अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस, ज्या चॅप्टरचं लिखाण केलं आहे आर के नारायण यांनी. अतिशय सुंदर अशी स्टोरी आहे, ती आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग. एके दिवशी दुपारी काय केलं तर नित्यनियमाप्रमाणे, म्हणजे पंक्च्युअली बरोबर दुपारी त्याने आपली झोळी उघडली, त्याच्याकडे जी की पिशवी होती ती उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स, आणि त्या पिशवीतून त्याने काय केली तर त्याची व्यवसायाची जी साधनसामग्री आहे, प्रोफेशनल इक्विपमेंट्स, त्याने बाहेर काढून समोर मांडली. आता प्रोफेशनल इक्विपमेंट्समध्ये काय काय होतं तर विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कौरी शेल्स. त्या व्यावसायिक साधनसामग्रीमध्ये डझनभर कवड्यांची शिंपलं होती. त्याचबरोबर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट ऑन इट. एक काय चौकोनी कापडाचा तुकडा होता ज्यावर अशा धुसर गूढ अशा आकृत्या काढलेल्या होत्या. ऑब्स्क्युअर म्हणजे काय तर डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यास अवघड, आणि मायस्टिक म्हणजे काय तर अशा आकृत्या ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या समजण्यास अवघड होत्या. अशा प्रकारे त्या चौकोनी कापडाचा तुकडा त्यांनी समोर ठेवला. अ नोटबुक, एक वही, त्याचबरोबर अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग. पाल्मेरा रायटिंग मीन्स काय तर एका ताडपत्रावर वरील लिखाणाचं बंडल त्याने समोर ठेवलं. हे सर्व त्यांनी त्या समोर त्यांनी मांडलं. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेडंट विथ सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन. त्याचे जे मस्तक आहे ते का दिसत होतं, तेजस्वी दिसत होतं. रिस्प्लेडंट मीन्स तेजस्वी, अशा प्रकारचं चमकदार अशा प्रकारचं त्याचं मस्तक दिसत होतं, त्याचा माथा दिसत होता. कारण काय तर पवित्र भस्म, सॅक्रिड ॲश, सॅक्रिड म्हणजे पवित्र असं भस्म त्यांनी फासलं होतं त्याच्या मस्तकावर. आणि वर्मिलियन म्हणजे काय तर शेंदूर, त्यामुळे ते तेजस्वी दिसत होतं. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे जे डोळे होते त्या डोळ्यात एक तीक्ष्ण आणि विलक्षण अशी चमक होती. ग्लीम म्हणजे चमक. विच वॉज, आणि ही जी चमक होती ती कशामुळे होती तर विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअस सर्चिंग. त्याचे जे डोळे आहे कंटिन्युअसली काय करायचे तर ग्राहकांच्या सतत ते शोधात असायचे, त्यामुळे ते तीक्ष्ण आणि विलक्षण ते भासत होते. अंडरस्टँड. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेबल. परंतु या उलट त्याचे जे काही होते त्यांना काय दिसायची, त्याच्या डोळ्यामध्ये एक भविष्यवेत्ता त्यांना दिसायचा, म्हणजे भविष्य बघणारा व्यक्ती त्यांना त्याच्या डोळ्यात दिसत होता. अंडरस्टँड. आणि त्यांना तिथे गेल्यानंतर कम्फर्टेबलसुद्धा वाटायचं त्याच्याजवळ गेल्यानंतर. कोणाजवळ? त्या ज्योतिषाजवळ गेल्यानंतर. अंडरस्टँड. पुढे काय दिलं बघा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स बाय देअर पोझिशन प्लेस ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्टीम डाऊन हिज चिक्स. ओके. आता त्याच्या डोळ्याची जी ताकद होती, म्हणजे मेन जी गोष्ट आहे त्याच्या जे काही डोळ्याची ताकद, खरी जी वाढ होणारी गोष्ट होती ती म्हणजे काय तर त्या डोळ्यांची जागा. आणि त्या डोळ्यांची जागा कुठे होती तर बिटवीन म्हणजे काय दोन ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय तर त्याचं फोरहेड, त्याचं कपाळ जे कम्प्लिटली पेंटेड होतं, रंगवलेलं होतं. त्याच्यानंतर डोळे, आणि त्याच्या खाली काय तर त्याच्या काळ्या ज्या डार्क मिशा होत्या त्या होत्या. म्हणजे त्याचे डोळे जे आहेत त्यामध्ये काय होतं तर वरच्या साईडला माथा जो रंगवलेला आहे, आणि खाली काय दिसत होतं तर तिची दाट अशी मिशी, यांच्या दोन्हीच्या मधोमध त्या डोळे होते, त्यामुळे ते आणखीन तेजस्वी वाटत होते, आणखीन प्रखर ते वाटत होते. अशा प्रकारचं वर्णन केलं तर तो कसा दिसतोय याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं आहे. इवन अ हाफ वीट आईज वुड स्पार्कल इन सच ए सिटिंग. एखादा अर्धबुद्धी व्यक्ती असेल, एखादा वेडासर एखादा अर्धवट वेडसर व्यक्ती जरी असेल आणि त्याला जर अशा प्रकारे गेटअप दिलं गेलं, अशा प्रकारची पार्श्वभूमी दिली गेली, तरी देखील त्याचे डोळे कसे वाटले असते, तेजस्वी वाटले असते, असे ते लेखक म्हणतोय. ठीक आहे. पुढे काय दिलं बघा. टू क्राऊन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आता आणखीन यामध्ये परिणामकारक बनवण्यासाठी, अधिक जो त्याचा परिणाम आहे तो अधिक खुलावा म्हणून त्याने काय केलं होतं तर त्याच्या डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा बांधला होता. सॅफ्रॉन म्हणजे भगवा कलरचा फेटा त्यांनी घातलेला होता, त्यामुळे आणखीन सुद्धा काय यायचं तर त्याला गेटअप यायचं, किंवा मग अधिक तो परिणामकारकपणे ॲस्ट्रॉलॉजर वाटत असे, तो ज्योतिष. दिस कलर स्कीम नेवर फेड. आणि ही जी कलर स्कीम आहे, ही जी रंगसंगती ती कधी फिकी पडत नाही. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज bees are attracted to cosmos or dahlia stalk.
लोक ज्याप्रमाणे काय होतात तर मधमाशा ह्या काय होतात तर कॉस्मॉसच्या फुलांकडे किंवा डेलिया यांच्या फुलांकडे आकर्षित होतात, तसे लोक त्याच्याकडे काय होत असत तर आकर्षित होत असत. He sat under the bug of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. आता तो बसलेला कुठं होता बघा, टाउन हॉल जे आहे त्याच्या पार्कच्या रस्त्याच्या कडेला, टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला एका अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या वृक्षाच्या फांदीखाली तो बसलेला होता. ओके, टॅमरिंड म्हणजे काय, चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला होता आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या अस्तव्यस्त पसरलेल्या होत्या आणि तो जो रस्ता होता तो कुठे जात होता तर टाउन हॉलकडे जाणाऱ्या अस्ताव्यस्त अशा चिंचेच्या झाडाच्या वृक्षाच्या फांद्याखाली तो बसलेला होता. तिथे तो नेहमी बसत असे. काय दिलं आहे पुढं, इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती जी जागा होती तिचं एक खास असं महत्त्व होतं, अनेक गोष्टींमुळे त्या जागेचं एक खास असं महत्त्व होतं. तर काय महत्त्व आहे त्या जागेचं, अ सर्जिंग crowd was always move up and down this narrow road from morning till night. सकाळपासून रात्रीपर्यंत तो जो की अरुंद असा रस्ता आहे त्यामध्ये अमाप अशी गर्दी ओसंडून वाहत असे. म्हणजे खूप असे लोक त्या अरुंद रस्त्यातून काय होत होते तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात येत असे. समजलंय. त्यानंतर पुढे काय दिलं बघा, अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड all along its way. Medicine sellers of stolen hardware and junk, magicians, and above all an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालायचे. व्हरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालायचे, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे चालायचे. ट्रेड म्हणजे उद्योगधंदे, ऑक्युपेशन म्हणजे काय तर आपण त्याला म्हणू शकतो व्यवसाय, हे चालत होते ऑल अलॉंग इट्स वे त्या रस्त्यामध्ये. जसं की मेडिसिन सेलर, ओके, औषधाची दुकानं होती. सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक्स, चोरलेली लोखंडी वस्तू आणि भंगार वस्तूंची विक्रेते तिथे होते. मॅजिशियन मीन्स जादूगार. त्यानंतर अँड अबो ऑल, आणि यामध्ये आणखी भर म्हणजे काय तर अन ऑक्शनर ऑफ चीफ क्लोथ. ऑक्शनर ऑफ चीफ क्लोथ म्हणजे काय तर स्वस्त कपड्यांचा लिलाव आहे तिथे चालत होता. आणि हा जो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हू क्रिएटेड अन इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन, अंडरस्टँड. आणि हे जे काही स्वस्त कपड्याचा लिलाव चालत होता त्यामुळे काय होतं तर संपूर्ण शहरातून दिवसभर प्रचंड गर्दी त्या रस्त्याने जात येत होती किंवा मग होत होती त्या रस्त्यावर, आणि त्या ठिकाणी हा बसवतात चिंचेच्या झाडाखाली. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut who gave his wear a fancy name each day. आता त्याच्या शेजारीच मोठ्याने ओरडत, vociferousness means being loud and noisy, खूप मोठ्याने ओरडणे, खूप मोठ्याने ओरडत बोंबाबोंब करीत एक जण काय करत होता तर फ्राईड ग्राउंडनट्स म्हणजे काय तर तळलेले शेंगदाणे विकत असे. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, तो रोज त्याच्या मालाला वेगवेगळी मजेशीर असे तो नाव देत असे. कोण, तो शेंगदाणे विकणारा, ग्राउंडनट विकणारा, तो त्याच्या काय करायचं तर मालाला वेगवेगळी अशी नावं रोज देत असे. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, एका दिवशी तो त्यांना बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. वन डे अँड ऑन द नेक्स्ट डेली आल्मंड, आणि दुसऱ्या दिवशी तो त्यांना दिल्लीचे बदाम असं बोलायचा. ऑन द थर्ड, आणि तिसऱ्या दिवशी राजास डेलिकसी, आणि तिसऱ्या दिवशी राजाची खास मेजवानी, अशी कित्येक असे तिने नाव त्याला दिलेले होती त्या फ्राईड ग्राउंडनट्सला. अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लोक्ड ॲट हिम, आणि त्याच्याकडे लोक पण काय करायचे त्यामुळे खूप अशी गर्दी करत असत. म्हणजे फ्राईड ग्राउंडनट खाण्यासाठी, जे काही तळलेले शेंगदाणे ते खाण्यासाठी सुद्धा लोक त्याच्याकडे खूप गर्दी करत असे. A considerable portion of this crowd dallied before the astrologers too. Dallied म्हणजे काय तर dalliedचा अर्थ इथं होतोय रेंगाळणे. याचा अर्थ असा आहे की ही एवढी गर्दी जी त्या शेंगदाण्यावाल्याकडे व्हायची त्यातील बरीचशी गर्दी काय व्हायची तर ज्योतिषापाशीही रेंगाळत असे. म्हणजे त्याच्याकडे सुद्धा ते जात होते, ज्योतिषाकडे सुद्धा ती गर्दी काय होत होती तर थांबत असे. अशा प्रकारे पुढे काय दिलं आहे बघा, द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता याचा अर्थ थोडासा व्यवस्थित समजून घ्या. आता या जो काही ज्योतिष आहे त्याचा जो बिझनेस आहे
अंडरस्टँड. तो कसं चालत होता तर जो काही व्यवसाय चालत होता शेंगदाण्यांचा, त्या ढिगाराजवळ जे पेटवलेले फडफडणारं किंवा मग धूर करणारं जी मशाल आहे त्या प्रकाशात तो त्याचा स्वतःचा व्यवसाय चालवत होता. कोण? तो ज्योतिषी. त्याच्यामागचं कारण काय तर तुम्हाला समजेल. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. आता या ठिकाणी जो जादुई वलय प्राप्त झाला होता, enchantment मीन्स मॅजिकल इफेक्ट, जादुई वलय ज्याला आपण म्हणू शकतो किंवा जादुई इफेक्ट जो तिथे त्या जागेला प्राप्त झाला होता, त्याचं कारण काय किंवा त्याचं श्रेय, निम्म श्रेय म्हणजे अर्ध श्रेय जात होतं कशाला तर नगरपालिकेने तिथे दिव्यांच्या प्रकाशाची सोय केलेली नव्हती. त्यामुळे एक जादुई अशी वलय तिथे प्राप्त झालेला होता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. दिव्यांच्या दुकानांची दिवे आहे त्यांच्या दिव्यांमुळे ती जागा काय होती तर थोडीफार उजळून निघत होती. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. एक दोघांकडे फुसफुस आवाज करणारे गॅसचे दिवे होते. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. आणि काहींनी खांबावर उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या. फ्लेअर म्हणजे काय तर मशाली, उघड्याच्या मशालीसुद्धा लटकवलेल्या होत्या. सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. काही जणांकडे जुने सायकल दिवे लावलेले होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाउट लाईट ऑफ देअर ओन. आणि एक दोघं जण स्वतःच्या दिव्याशिवाय आपली कामं चालत होती. ज्याप्रमाणे ज्योतिष हे काम चालवत होता, त्याच्याकडे स्वतःकडे दिवा नव्हता परंतु तो स्वतःचं काम चालवत होता. तशा प्रकारे एक दोघं जण स्वतःच्या दिव्यांशिवाय आपली कामं चालवत होती. त्यामध्ये ज्योतिषसुद्धा होता की ज्याच्याकडे स्वतःचा दिवा नव्हता. पुढे काय दिलं बघूया. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. प्रकाश किरण आणि हलणाऱ्या सावल्यांचा एक गोंधळात टाकणारा खेळ तिथे चालू असायचा. बिवाइल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग, गोंधळात टाकणारा असा खेळ तिथे चालू असायचा. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. ज्योतिषाची मात्र त्यामुळे उत्तम सोय झाली होती, त्याच्यासाठी ते बेनिफिशियल होतं. ठीक आहे. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन ॲट द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगन हिज लाईफ. आता इथे खूप क्लिअरली सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी ते चांगलं होतंच परंतु त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीला ज्योतिष बनण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता. म्हणजे सुरुवातीला त्याने असं ठरवलं नव्हतं, नो इंटेन्शन. काही प्रकारे कुठल्या प्रकारे त्यांनी इंटेंट केलं नव्हतं की त्याला भविष्यामध्ये काय व्हायचं तर भविष्यवेत्ता व्हायचं किंवा भविष्यकार व्हायचं आहे, ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं आहे, असं कुठल्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला नव्हता. अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. आता इथे काय सांगितलेलं बघा. आता असं का बरं तिने ठरवलेलं नव्हतं कारण स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे त्याला स्वतःला माहीत नाही. तिथे त्याला दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे माहिती असण्याची शक्यताच नव्हती. अंडरस्टँड. म्हणजे स्वतःबद्दल त्याला काही माहिती नाही, भविष्यात काय होईल तो इतरांबद्दल काय सांगणार हे त्याला माहिती होतं. सुरुवातीला त्याचा कुठल्या प्रकारचा हेतू नव्हता ॲस्ट्रॉलॉजर होण्याचा. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर. ज्याप्रमाणे त्याचे जे कस्टमर होते काय होते तर जे काही तारे आहेत त्यांच्याबद्दल अनभिज्ञ होते. म्हणजे त्यांना काही माहिती नव्हती. त्याच्या भावड्या ग्राहकांइतका तोही सुद्धा कसा होता तर अनभिज्ञ, म्हणजे त्यालासुद्धा काही माहिती नव्हती ताऱ्यांप्रती. येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. तरीही त्याचं जे बोलणं आहे ते सर्वांना खुश करत होतं आणि त्यामुळे सर्वजण भारून जात असत त्याच्या बोलण्यानेच, त्याचे सर्व कस्टमर्स. दॅट वॉज मोर अ बेटर स्टडी प्रॅक्टिस अँड श्रेव्ड गेस वर्क. आता याच्यामागचा अंदाज हे कशामुळे होत होतं कारण त्याचा जो बोलण्यात झालेला अधिकतर सराव, अभ्यास, त्याचप्रमाणे धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची जी खुबी आहे त्यामुळे लोक काय व्हायचे तर खुश व्हायचे त्याच्या बोलण्याने. ऑल द सेम, द श्रेवचा अर्थ काय दिला बघा, गुड ॲट जजिंग पीपल, क्लेवर म्हणजे धूर्त किंवा चतुर, या चतुराईमुळे तो सर्व ते काय व्हायचे तर खुश व्हायचे त्याच्या बोलण्याने. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज any other and he deserved the wages he carried at home at the end of the day. At the same it was as much as honest man's labor. लक्षात घ्या, इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाप्रमाणे जसे कष्ट करावे लागतात तसे तो कष्ट करत होता आणि दिवसाच्या शेवटी म्हणजे ही डिझर्व द वेजेस, आणि तो डिझर्व करायचा काय करण्याचं, मेहनतीचं फळ घेण्यासाठी तो डिझर्व होता. जे काही तो घरी कमवून न्यायचा ॲट द एंड ऑफ द डे त्यासाठी तो काय करायचा तर डिझर्व असायचा.
डिझर्व म्हणजे काय लायक असायचा तो, इतकं व्यवस्थितरित्या तो स्वतःचं काम करत होता. हालाकी त्याला माहिती काही नाही, परंतु तो खूप प्रामाणिकपणे त्याचं काम करायचा. ज्याप्रमाणे प्रामाणिक व्यक्ती काय करतो, काम करतो आणि घरी मेहनतीचं फळ घेऊन जातो किंवा पैसे घेऊन जातो, त्याप्रमाणे सुद्धा तो लायक होता स्वतः काय करण्यासाठी, तर काही त्याची कमाई आहे ती घरी घेऊन जाण्यासाठी. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्या प्रकारचा निश्चित विचार न करता, कुठल्याही प्रकारची योजना न आखता त्याने काय केलं होतं, त्याचं गाव सोडून तो आला होता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, जर तो त्याच्या गावातच राहिला असता तर देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फादर, तर त्याला त्याच्या पूर्वजांचा जो कामधंदा आहे तोच त्याला करत राहावा लागला असता. जसं की टिलिंग द लँड म्हणजे काय तर शेत जमिनीची मशागत करणे, लिव्हिंग म्हणजे घरदार तिथे राहणे, मॅरिंग लग्न करणे, लग्न संसार करणे, अँड रायपनिंग इन हिज कॉर्न फील्ड, आणि त्याची जी काही मक्याची शेती आहे त्यांना काय करणं तर रायपन करणे, पिकवण्याचं काम त्यांनी केलं असतं. अँड अँसेस्ट्रल होम, आणि वडिलोपार्जित जे घर आहे तिथेच तो राहिला असता आणि तिथेच म्हातारा झाला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण तसं व्हायचं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, कोणालाही न सांगता घर सोडून जाणं त्याला भाग पडलं होतं. काय कारण होतं तर ते आपण चॅप्टरमध्ये समजणार आहोत की त्याला घरातल्यांना न सांगता त्याला घर सोडून जावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles, आणि गाव सोडून शेकडो मैल त्याला पुढे जावं लागलं कुठेही न थांबता. म्हणजे तो कुठे थांबू शकत नव्हता, तर त्याला शेकडो मैल दूर यावं लागलं होतं गाव सोडून. टू अ विलेजर इट इज a great deal or as if an ocean float between. एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीने हा पल्ला गाठणं म्हणजे काय तर समुद्र पार करण्या इतकी मोठी गोष्ट होती. ओशन फ्लोट बिटवीन म्हणजे एखादा विलेजर दूर जातो, इतकं लांब जाणं म्हणजे काय तर समुद्र पार करण्या इतकी मोठी गोष्ट होती. इतकं दूर तो आला होता स्वतःच्या गावाला सोडून. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, म्हणजे मानवजातीचं जे काही समस्या आहे त्यांचं विश्लेषण करण्याची त्याच्याकडे चांगली कला होती. आता मानवी जीवनाच्या समस्या कुठल्या आहेत तर मॅरेज म्हणजे लग्न, मनी म्हणजे पैसा, आणि टँगल ऑफ ह्युमन टाईज आणि मानवी नात्यांची गुंतागुंत. हे जे काही मानवी समस्या आहे यांचं व्यावहारिक विश्लेषण तो चांगल्या प्रकारे करू शकत होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आता प्रदीर्घ अशा सरावामुळे त्याचं जे काही आहे त्याचं ज्ञान अधिक गाढ झालं होतं. शार्प म्हणजे गाढ, अशा प्रकारे ते ज्ञान झालेलं होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टँड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटाच्या आत काय समस्या आहे हे त्याला समजत असे. ही चार्ज 3 पैस पर क्वेश्चन. पैसा अर्थ होतोय काहीतरी इथे नाणं, म्हणजे जुन्या काळामध्ये ओल्ड जे काही पैसे आहेत त्याला आपण काय म्हणतो पैज असं म्हणतो. पै म्हणजे काय तर पूर्वीच्या काळातील नाणं, 12वा भाग ज्याला आपण म्हणतो. तर तो काय करायचा प्रत्येक प्रश्नासाठी किती पैसे चार्ज करायचा तर 3 पैसे तो घेत होता. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. आणि समोरचा व्यक्ती कमीत कमी 10 मिनिटे बोलल्याशिवाय तो आपले तोंड उघडत नव्हता. कोण? ज्योतिष. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. आणि याच्यामुळे त्याच्याकडे काय व्हायचं तर डझनभर अशी उत्तरं आणि सल्ले देण्यास भरपूर असा माल मसाला त्याला मिळत होता. म्हणजे ऐकून घ्यायचा आणि तेच त्याला ॲडवाईस तो त्या प्रश्नांचीच तो त्यांना ॲडवाईस देत होता. समोरच्या व्यक्तीला 10 मिनिटं तो मिनिमम बोलवायला लावत असे किंवा बोलण्यासाठी देत असेल. सर्व गोष्टी ऐकून घ्यायचा आणि त्यानंतर खूप अशी उत्तरं त्यांना किंवा सल्ले तो देत होता त्या बेसिसवर. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम ग्रेझिंग ॲट हिज पाम इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. ज्यावेळेस तो काय करायचा तर समोरच्या व्यक्तीचा हात घ्यायचा आणि त्याचा ज्यावेळेस तळ हात तो बघायचा, ते बघून म्हणजे तळ हात एकदम निखरून तो असं बघायचा आणि म्हणायचा की तुमचं जे कष्ट आहे, तुम्ही जे कष्ट घेताय इन मेनी वेज, वेगवेगळ्या माध्यमातून यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. जे काही तुम्ही कष्ट घेताय त्याचं तुम्हाला जे आउटपुट पाहिजेत, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्हाला यश मिळायला पाहिजे ते तुम्हाला मिळत नाही असं तो म्हणायचा. आणि ज्यावेळेस ते हे वाक्य तो वापरायचा त्यामुळे काय व्हायचं तर 9 out of 10 वर डिस्पोज टू अग्री विथ हिम. 10 पैकी जवळपास 9 लोक, निदान 9 लोक तरी काय व्हायचे तर त्याच्याशी सहमत होत होते. किंवा मग त्यानंतर तो काय करायचा, ही क्वेश्चन किंवा तो प्रश्न विचारायचा. काय विचारायचा तो की इज देअर एनी वुमेन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड यू. तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात एखाद्याशी स्त्री आहे का जिचं तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत किंवा चांगले संबंध नाहीत, अशा एखादी स्त्री आहे का.
किंवा मग पुढचा प्रश्न त्याचा असायचा ही गेव अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. किंवा मग तो पुढं काय करायचं तर त्याचं स्वभावाचं विश्लेषण करायचं आणि म्हणायचं की तुमचा जो स्वभाव आहे, तुमचं जे बहुतेक त्रास आहे तुमच्या स्वभावामुळे आहे. म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो आहे त्याच्यामागचं कारण काय तर तुमचा नेचर, तुमचा स्वभाव आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. ओके, अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार म्हणा. म्हणजे त्याचं पूर्णतः तो ग्रॅप करून घ्यायचा व्यक्तीला, तो सांगायचा की तुमच्या स्वभावामुळे तुम्ही हे सगळे त्रास सहन करतायत आणि का बरं नाही, तर शनी जो आहे तो काय तर एक पर्टिक्युलर ठिकाणी तुमच्या आयुष्यात आहे, त्यामुळे याच्या व्यतिरिक्त काय वेगळं होणार आहे असं तो म्हणायचा त्या समोरच्या ग्राहकांना. यू हॅव ॲन इम्पिटस नेचर अँड रफ एक्सटेरियर. आता तो तिथे म्हणायचा की तुमचा जो स्वभाव आहे तो कसा आहे तर खूप कशा प्रकारचा तुमचा स्वभाव उतावीळ आहे. इम्पिटस मीन्स उतावीळ, इम्पल्सिव्ह अशा प्रकारचा स्वभाव तुमचा आहे आणि तुमचं बाह्यरूप ते कसे कठोर उग्र आहे, एक्सटिरियर कसे तर रफ उग्र आणि कठोर स्वरूपाचा आहे असं तो म्हणायचा. दिस इंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि याच्यामुळे काय व्हायचं तर लोक लगेच काय होत असे तर खुश होत असे आणि त्याला म्हणजे लोक ॲक्सेप्ट करायचे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटिरियर. एखादा साध्या स्वभावाचा व्यक्ती असेल, त्याला जर कोणी म्हटलं की बाहेरून तुम्ही खूप कठोर वाटता अशी कल्पना करायला सुद्धा त्या व्यक्तीला आवडतं आणि तोच ते करायचा की बाहेरून तुम्ही रफ दिसताय परंतु तुम्ही कसे तर उतावीळ स्वभावाचे आहात, तुमचा स्वभाव उतावीळ आहे असं तो म्हणायचा. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. जो काही शेंगदाणे विक्रेता आहे त्याने आपली ज्योत विझवली आणि तो घरी जाण्यासाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि ज्योतिषासाठी देखील हा काय होता तर एक संकेत होता काय करण्यासाठी, त्याचा जो पसारा त्यांनी पसरून ठेवलेला आहे तो गुंडाळण्यासाठी त्याला एक संकेत होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट वी स्ट्रेट इट फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. कारण काय होतं तर समोरून काय व्हायचं तर कुठून तरी असा हिरवा असा उजेड यायचा आणि जर तो उजेड नसेल तर त्याला काय करावं लागलं असतं तर अंधारातच बसून राहावं लागलं असतं. एक छोटासा उजेड तिथं होता हिरव्या कलरचा, अन्यथा त्याला काय करायचं होतं तर अंधारातच बसावं लागलं असतं. ही पिक्ड अप हिज कॉरी शेल्स अँड पॅराफेर्नालिया अँड वॉज पुटिंग दॅम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट. आता त्याच्याकडे फक्त तो ग्रीन उजेड येत होता, त्याच्याकडे येत होता आणि तेवढाच त्यासाठी उजेड होता. तर याच्यामध्ये त्याने काय केलं, ही पिक्ड अप हिज कौरी शील, त्याच्याकडची जी काही कवड्याचे शिंपलं आहे तिने ते बॅगमध्ये टाकले. त्याचबरोबर पॅराफेर्नालिया मीन्स त्याचं सामान जे आहे ते तिने बॅगमध्ये भरलं. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि तो काय करायला लागला तर ते बँकमध्ये तो ठेवत असताना तो जो काही हिरवा आहे ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट, तो हिरवा लाईटसुद्धा काय झाला तर तिथे बंद झाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. अंडरस्टँड. आता तो लाईट तर बंद झालेला आहे, उजेड पूर्णतः संपलेला आहे आणि त्यांनी वर बघितलं तर एक माणूस त्याच्यासमोर उभा त्याला दिसला. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला वाटलं कोणीतरी ग्राहक असू शकतो आणि हे लक्षात आल्यानंतर यू लुक सो केअर वोम. तो काय म्हणाला, यू लुक सो केअर वोम म्हणजे तुम्ही काय दिसताय तर खूप चिंताग्रस्त दिसत आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. थोडा वेळ इथे बसा आणि माझ्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल असं तो जो ज्योतिष आहे तो त्याला म्हणाला, त्या व्यक्तीला, त्या ग्रस्ताला म्हणाला. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वॅग्युल्यू. काहीतरी अस्पष्ट असा त्यांनी काय केली तर कुरकुर केली, काहीतरी तक्रार केली त्या समोरच्या व्यक्तीने. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन. आणि ॲस्ट्रॉलॉजर पुढे बोलत राहिला की तुम्ही ते खाली बसा आणि माझ्याशी चर्चा करा. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. तर तो जो काही व्यक्ती आहे तिने काय केलं तर आपला तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर नेत तो ज्योतिषाला म्हणतोय, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस का. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. आता असं बोलल्यानंतर ज्योतिषाला ते काय झालं तर आव्हान दिल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्या समोरच्या व्यक्तीचा हात त्यांनी काय केला तर हिरव्या प्रकाश झोताच्या दिशेने वळवत तो ज्योतिष काय म्हणतोय त्याला, युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव. इतकं म्हटल्यानंतर अंडरस्टँड. ओ स्टॉप दॅट द अदर सेड. तो समोरचा व्यक्ती त्याला म्हणतो, तो समोरचा मनुष्य त्याला म्हणतो की ओ स्टॉप दॅट, ते थांबवा ते. द अदर सेड
टेल मी समथिंग वर्थ वाईल. मला मुद्द्याचं काय ते सांगा. अंडरस्टँड. आवर फ्रेंड फेल्ड पिक्यूड. पिक्यूड मीन्स इरिटेटेड, अनॉइड. जो आपला मित्र आहे, मित्राचा स्वभाव दुखल्यासारखं त्याला ते झालं, त्याच्यामुळे तो म्हणतोय की मला मुद्द्याचं ते सांगा. आय चार्ज ओनली 3 पैसा पर क्वेश्चन. मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसे घेत असतो, असा ज्योतिषीने त्याला सांगितलं. अँड वॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुमच्या पैशाच्या मोबदल्यात ते तुम्हाला मिळते ते पुरेसे आहे, असं ज्योतिषाने सांगितलं. ॲट दिस द अदर विड्रीव हिज आर्म, टूक आउट अँड आना अँड प्लंग इट टू हिम. यावर तो समोरचा व्यक्ती आहे त्याने हात मागे घेतला आणि खिशातून एक आणा काढला आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे ज्योतिषाच्या दिशेने तो भिरकावत ज्योतिषाला तो म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. अंडरस्टँड. जर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आणि जर तुम्ही खोटे आहात, फसवत आहात, जर हे मी सिद्ध केलं तर तो आणा तुम्ही मला व्याजासहित, इंटरेस्ट सहित, व्याजासहित तुम्ही काय करायचं, तुम्हाला परत करायचा, असं तो समोरचा मनुष्य कोणाला म्हणतोय तर ज्योतिषाला म्हणतोय. ठीक आहे. ब्लफिंग म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो शकतो थोडक्यामध्ये फसवणे. ठीक आहे. ब्लफिंगचा अर्थ होतो बघा फसवणे, धोका देणे, डिसीव करणे. त्यानंतर पुढं काय दिलं आहे, यू मस्ट रिटर्न दॅट मी विथ इंटरेस्ट. इफ यू फाइंड आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता यावर ज्योतिषी म्हणतोय जर माझी उत्तरं तुम्हाला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देणार का. आता हा व्यक्ती जो आहे तो म्हणतो नाही, नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. मग मला 8 आणे देशील का. आता तो समोरचा व्यक्ती काय म्हणतो बघा, ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. तुम्ही चुकीचं सांगितल्यास, म्हणजे ज्योतिषाला तो म्हणते तू जर चुकीचं सांगितलंस तर मला दुप्पट द्यायला तयार असशील तरच, असा तो व्यक्ती त्याला म्हणाला. तो स्ट्रेंजर व्यक्ती जो आहे तो त्याला म्हणाला, कोणाला, ज्योतिषाला म्हणाला, तुला काय करावं लागेल, दुप्पट, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला मला तुला दुप्पट रक्कम द्यावी लागेल, असं तो म्हणतोय, कोणाला, ज्योतिषाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणखी थोड्या युक्तिवादानंतर दोघांमध्ये हा करार मान्य झाला. 8 आणे कोण देणार, तो स्ट्रेंजर व्यक्ती, जो अनोळखी व्यक्ती तो देणार. आणि जर याचं प्रश्नाचं उत्तर चुकलं ज्योतिषाचं तर ज्योतिषी काय करणार तर डबल अमाऊंट देणार, असं हे ठरलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीड अ चॅरिट. चॅरिट मीन्स सिगरेट. ओके. आता ज्योतिषाने वर देवाकडे पाहिलं, प्रार्थना केली आणि तो जो मनुष्य आहे त्याने काय केलं तर त्याचा सिगार जो आहे त्याचा तो त्याने पेटवला. आता सिगार पेटल्यानंतर द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आता कार्यपेटीच्या उजेडात त्या इसमाचा चेहऱ्याची एक छोटीशी झलक त्या ज्योतिषाला दिसली. अंडरस्टँड. कोणाला दिसली ती, ज्योतिषाला दिसली. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. एक तो थोडासा थबकला, म्हणजे तो थोडा थांबला आणि त्याने बघितलं की एकीकडे काय होतं होतं, तर त्यांनी त्या चेहरा बघितल्यानंतर तो थोडा क्षणभर थबकला, स्टॉप झाला. एकीकडे काय होत होतं, ह्या सर्व गडबडीमध्ये दुसरीकडे मोटरचे हॉर्न वाजत होते. त्याचबरोबर झुटका ड्रायव्हर सोर ॲट देअर हॉर्सेस. झुटका मीन्स हॉर्स ड्रायव्हन कार्ट. जे काही बग्गीवाले हे आपल्या घोड्यांना काय करत होते तर हाळी देत होते, म्हणजे हकलवत होते. आणि नेक्स्ट वन काय तर अँड द बॅबल ऑफ क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि जी काही गर्दीचा गोंगाट आहे तो काय करत होता तर पार्कमध्ये जो अर्धवट गडदपणा आहे त्याला आणखीन गडद करण्याचं काम करत होते. द अदर सॅट डाऊन. दुसरा समोरचा जो व्यक्ती आहे तो काय झाला तर खाली बसला. सक हिज चॅरिट प्लफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. आता जो समोरचा व्यक्ती आहे तो काय करत होता तर झुरक्यांवर झुरके तो घेत होता, म्हणजे सिगरेटचे झुरके तो ओढत होता, सिगारचे झुरके ओढत होता आणि खूप अशा प्रकारे तो धसमुसळेपणाने तो खाली बसला. रुथलेसली म्हणजे धसमुसळेपणाने तो खाली बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड व्हेरी अनकम्फर्टेबल. आता हा जो ज्योतिषी आहे तो अस्वस्थ झाला, अनकम्फर्टेबल त्याला वाटायला लागलं. हिअर टेक युअर आना बॅग. हे घे, तुझा आना परत घे. आय एम नॉट यूज्ड टू सच चॅलेंज. मला असल्या आव्हानांची सवय नाही. चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला उशीर झाला आहे, असं ज्योतिषीने त्या व्यक्तीला सांगितलं. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि तो आवराआवर करायला लागला. कोण, ज्योतिषी. द अदर हेल्ड हिज रिस्ट
अँड सेड, त्याने दुसरा जो समोरचा व्यक्ती आहे त्याने ज्योतिषाचं मनगट पकडलं आणि तो ज्योतिषाला म्हणाला, काय म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, आता तुझी यातून तू सुटू शकत नाहीस, असं तो त्या ज्योतिषाला म्हणाला. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी इथून जात असताना तूच मला यात ओढलंस, तूच मला इथे बोलावलंस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. आता ज्योतिषी जो आहे त्याच्या तावडीत थरथरू लागला, शिवर म्हणजे थरथर कापणे, त्याचा आवाज कापू लागला, तो शीन झाला म्हणजे तो घाबरला. ओके. लिव्ह मी टुडे, मला आज सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी उद्या तुझ्याशी बोलेन, असं ज्योतिषी त्याला म्हणतोय. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, आपला तळहात त्याच्या तोंडासमोर जोराने पुढे करीत आता समोरचा व्यक्ती त्याला म्हणतोय, चॅलेंज इज चॅलेंज, आव्हान हे आव्हान असतं, गो ऑन, सुरू कर. ओके. त्यानंतर द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देर इज अ वुमेन. आता आव्हान असतं असं म्हटल्यानंतर त्याचा जो घसा आहे तो कोरडा झाला आणि त्या कोरड्या घशाने ज्योतिषी पुढे बोलू लागला, देअर इज अ वुमेन, तिथे एक स्त्री आहे, असं म्हटल्यानंतर आता तो जो स्ट्रेंजर व्यक्ती तो काय म्हणतोय, स्टॉप, सेड द अदर, तो व्यक्ती म्हणतोय थांब. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला हे सर्व नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, माझ्या सध्याच्या ज्या शोधात मी आहे त्यात मी यशस्वी होईल का नाही, एवढंच मला उत्तर दे. आन्सर दिस अँड गो, याचे मला उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो, मी अन्यथा मी तुला जाऊ देणार नाही. टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स, जोपर्यंत तू काय करत नाही, डिस्गॉर्ज म्हणजे काय तर परत देऊन टाकत नाही, जोपर्यंत तू काय करणार नाही, तुझे सर्व कॉईन मला देऊन टाकणार नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड, ऑल राईट आय विल स्पीक. आता काही इनकॅन्टेशन मीन्स काय तर सपोजली मॅजिकल वर्ड्स, काही जादुई मंत्र तो जो ॲस्ट्रॉलॉजर तो बोलला आणि रिप्लाइड, आणि त्याने उत्तर दिलं, ऑल राईट, ठीक आहे मी बोलेन. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, पण मी जे सांगतो ते पटलं तर तू मला ₹1 देणार का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि या व्यतिरिक्त तुला जर जे करायचं आहे ते तू करायला तुला मी रोखणार नाही. एकतर मला ₹1 दे, नाही तर तुला मी तोंड उघडणार आणि तुला जे करायचं ते तू कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग मीन्स बार्गेनिंग. आता हॅगलिंगचा अर्थ होतोय बार्गेनिंग, घासाघसी, खूप अशी घासाघसी त्यांच्यामध्ये झाली. आणि त्यानंतर आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर अग्रीड, आणि घासाघसी केल्यानंतर शेवटी तो समोरचा जो व्यक्ती आहे त्याने ते मान्य केलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वर लेफ्ट फॉर डेड, आय एम राईट. ज्योतिषी त्याला म्हणाला, तुला मरणाच्या दारात किंवा मरण अवस्थेत सोडलं होतं, बरोबर आहे का. यू वर लेफ्ट फॉर डेड, तुला मरण्यासाठी सोडून दिलं होतं, आय एम राईट, बरोबर आहे का. टेल मी मोर, हां पुढे सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू युअर वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषाने विचारलं, एकदा सुरा तुला खुपसला होता, तुझ्या शरीरात कोणीतरी सुरा खुपसला होता. गुड फेलो, आता असं म्हटल्यानंतर तो समोरचा व्यक्ती काय म्हणतोय, गुड फेलो, भले बहादर. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, आणि त्यांनी काय केलं तर आपली छातीचं वन दाखवायला तो पुढे झाला. व्हॉट एल्स, अजून काय. आता अजून काय म्हटल्यानंतर पुढे सांगा असं तो विचारतोय. अँड देन यू वर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वर लेफ्ट फॉर डेथ, आणि मग तुला शेजारच्या एका विहिरीत ढकलून दिलं गेलं आणि तिथे मरायला सोडून दिलं होतं, असा माहिती सांगतो ज्योतिष सांगतो त्याला. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर. आता तो समोरचा व्यक्ती भावनिक होऊन ओव्हरविल्म बाय इंथुझॅझम, म्हणजे भावनिक होऊन तो व्यक्ती जो आहे तो काय उद्गारला की तिथून जाणारे पासर बाय म्हणजे जे काही वाट सुरू आहेत त्या लोकांनी त्या विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर तो मेलाच असता, असं तो त्याला सांगतोय. असं म्हणतो की मी मेलोच असतो जर तिथून जाणारे जे काही वाटकरू आहे त्यांनी जर मला बघितलं नसतं तर मी मेलो असतो त्या विहिरीत, असं तो त्याला सांगतोय. त्यानंतर वेन शाल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड, क्लिंचिंग हिज फिस्ट. अंडरस्टँड, मूठ घट्ट आवळत त्याने विचारलं, मी त्याचा बदला कधी घेऊ शकतो, कधी मी त्याचा बदला घेऊ शकतो. वेन शाल आय गेट ॲट हिम, तो मला कधी सापडेल, मी त्याचा बदला कधी घेऊ शकेल. ओके.
क्लिंचिंगचा अर्थ तुम्हाला सांगितलं की घट्ट अशी मूठ आवळणे. ओके, त्यानंतर पुढे काय म्हणतोय बघा, इन द नेक्स्ट वर्ल्ड. आता इन द नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे काय, तर पुढच्या जन्मी, असं ज्योतिषाने उत्तर दिलं. ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन. 4 महिन्यापूर्वीच दूरच्या गावात त्याचा मृत्यू झाला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तुला तो यापुढे कधी दिसणार नाही, असं ज्योतिषाने त्याला सांगितलं. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक. आता हे ऐकल्यानंतर तो व्यक्ती जो आहे, तो समोरचा व्यक्ती, तो हळहळला आणि ही हळहळ बघून त्यानंतर तो ॲस्ट्रोलॉजर पुढे म्हणाला, गुरुनायक. गुरुनायक हे नाव ऐकल्यानंतर, यू नो माय नेम. द अदर सेड, टेकन अ बॅक. मागे होऊन, आश्चर्यचकित होऊन तो समोरचा व्यक्ती तो म्हणाला की तुला माझं नाव माहिती आहे. आता याच्यावर काय म्हणतो बघा तो, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. जसं मला इतर अनेक गोष्टी माहिती आहेत. गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. गुरुनायक, माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घे. अंडरस्टँड, मी जे सांगतोय काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या शहराच्या उत्तरेला 2 दिवसांचा प्रवासाच्या अंतरावर तुझं गाव आहे. 2 दिवस लागतील तुझ्या गावाला जायला, इतक्या अंतरावर तुझं गाव आहे या शहरापासून. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. अंडरस्टँड, तू घराच्या बाहेर पडलास तर तुझ्या जीवाला पुन्हा एकदा मोठा धोका आहे असं मला दिसतंय. म्हणजे हा भविष्य बघतोय की तू जर घराच्या बाहेर पडला तर पुन्हा एकदा तुझ्या जीवाला धोका आहे असं तू याला सांगतोय. ही टूक बॅक अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेड इट टू हिम. आता त्यानंतर एक चिमूटभर अशी राख, पवित्र अशी राख त्या ॲस्ट्रोलॉजरने बाहेर काढली, ज्योतिषाने बाहेर काढली आणि त्याच्यासमोर धरली. आणि काय म्हणतोय, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. आता ही जी काही राख आहे तुझ्या कपाळावर फास आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. पुन्हा कधीही दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस म्हणजे तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. आता हे ऐकल्यानंतर जो गुरुनायक आहे तो काय म्हणतोय की मी पुन्हा घर सोडून का जाऊ, असं तो व्यक्ती म्हणला. गुरुनायक असं ते तिथे म्हणाला. ओके, आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. ओके, मी वारंवार फक्त त्याला शोधण्याकरता येत होतो आणि तो मला भेटल्यावर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने मी बाहेर पडत होतो, असं त्यांनी त्या गुरुनायकने म्हणजे त्या व्यक्तीने कोणाला सांगितलं तर ॲस्ट्रोलॉजरला ही माहिती दिली. ही शुक हेड रिग्रेटफुली. आणि त्याने त्याची जी मान आहे ती खेदाने खाली घेतली. ही हॅज एस्केप्ड माय हँड. तो माझ्या हातातून निसटला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. त्याला जी लायकी आहे त्याच्या लायकीनुसार त्याला मृत्यू आला असेल असे मला वाटतंय. येस सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणतोय होय बरोबर आहे. ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. तो एका लॉरीच्या खाली चिरडला गेला. हे ऐकून समोरच्या व्यक्तीला गुरुनायकला आनंद झाला. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. ज्योतिषाने आपले साहित्य गोळा करून आपल्या झोळीत घालेपर्यंत ते सोरं जे ठिकाण आहे ते काय झालं होतं, पूर्णतः सुनसान झालेलं होतं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. जो काही हिरवा उजेड आहे तो सुद्धा नाहीसा झाला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि जो पूर्ण जी जागा आहे ती पूर्णतः अंधारात व शांततेत बुडून गेली होती. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. आणि तो जो व्यक्ती आहे तो व्यक्तीसुद्धा तो अनोळखी व्यक्तीसुद्धा रात्रीच्या अंधारात निघून गेला होता. आणि जाताना तिने काय केलं तर त्या ज्योतिषाला मूठभर अशी नाणीसुद्धा त्यांनी त्याला दिली होती. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन ॲस्ट्रोलॉजर रीच होम. ज्योतिषी घरी पोहोचला त्यावेळी जवळजवळ मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची जी बायको आहे तिची बायको काय होती तर दरवाजातच उभी होती आणि त्याची पत्नी दारातच त्याची वाट पाहत होती. आणि तिने त्याला काय विचारलं तर उशिरा येण्याबद्दलचं स्पष्टीकरण विचारलं. ठीक आहे, एक्सप्लेनेशन विचारलं. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट दॅम वन मॅन गेव ऑल दॅट. त्याने काय केलं तर तिच्याकडे नाणी उडवीत तो तिला म्हणाला हे घे मोज,
ती सगळी एका माणसाने मला दिली हे सर्व नाणी. 12.5 आनाज, 12.5 आणे असं तिने मोजलं आणि तिने सांगितलं. शी वॉज ओव्हरजॉयड, तिला फार आनंद झाला. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो, उद्या थोडा गुळ आणि नारळ मला आणता येईल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ, आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आपलं जे छोटं बाळ आहे ते कित्येक दिवसापासून मिठाई मागत आहे, मी तिच्यासाठी काय करणार तर काहीतरी छान पदार्थ बनवीन असं तिची बायको काय करते त्याला सांगती आहे. ओके. द स्वाईन हॅज चिटेड मी, त्या डुकराने मला फसवलं. स्वाईन म्हणजे डुक्कर. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी, त्याने मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं असं ज्योतिषी म्हणतोय. शी लुक्ड अप ॲट हिम, यू लुक्ड वरीड, व्हॉट इज रॉंग. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली तुम्ही काळजी दिसताय, काय घडलं, व्हॉट इज रॉंग. नथिंग, काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पिऑल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. रात्रीच्या जेवणानंतर खाटेवर बसून, पिऑल मीन्स अ स्ट्रिंज कॉट, त्या कॉटवर बसून तो तिला म्हणतोय तुला माहिती आहे का की आज माझ्या डोक्यावरून किती मोठं ओझं उतरलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस डेज. इतकी वर्ष मला माझे जे हात आहे ते मला माणसाच्या रक्ताने माखलेले भासत होते. असं मला वाटायचं की माझ्या हातून कोणाचं तरी रक्त सांडले, कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, आणि याच कारणामुळे मी घरातून पळालो होतो. सेटल हिअर, इथे स्थायिक झालो. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह, म्हणजे ज्या व्यक्ती आणि तो व्यक्ती कसा आहे तर जिवंत आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला मारलं यामुळे मी गावातून पळालो होतो तो व्यक्ती आज जिवंत आहे. शी गॅस्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. हो, तिने पुन्हा त्याला विचारलं, धास्तावून तिने विचारलं की तुम्ही त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज सिली यंगस्टर. होय, आमच्या गावामध्ये त्यावेळी मी एक मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, आम्ही मद्यपान केलं. गॅम्बल्ड, जुगार खेळलो. अँड क्वॅरल बॅडली वन डे, आणि भयंकर भांडलो एक दिवशी. वाय थिंक ऑफ इट नाव, आता याचा विचार करायची काय गरज आहे, आता कशाला याचा विचार करताय. टाईम टू स्लीप, झोपायची वेळ झाली असं तो म्हणतोय. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द प्युअल, असं म्हणतोय. जांभई त्याने दिली, टाईम टू स्लीप असं म्हणतोय. यॉर्निंग मीन्स जांभई देत तो म्हणाला, आणि त्याने खाटेवर काय केलं तर स्वतःला ताणून दिले, म्हणजे तो तिच्यावर स्ट्रेच झाला, झोपून गेला. ही जी सुंदरशी स्टोरी होती ती R.K. नारायण यांनी लिहिलेली होती. आय होप तुम्हाला हा चॅप्टर चांगल्या प्रकारे कळलेला आहे. ओके. इयत्ता 12वीचे सर्व चॅप्टर्सवर, पोएम्सवर याच्यावर मी सर्व व्हिडिओ बनवले आहेत, ग्रामर्सवर सुद्धा. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल नक्की शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.